एसटी कर्मचाऱ्यांना यंदा केवळ 56% इतकाच पगार दिलाय आणि यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असणारे अजित पवार यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे। महिलांना, ज्येष्ठांना, दिव्यांगांना, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सवलती देतो आणि या सगळ्याचा परिणाम उत्पन्नावरती होतोय असं अजित पवार म्हणाले। दर महिन्याला आम्ही 250 ते 300 कोटी देऊन चालवून घ्यायचो असंही त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे एसटीच्या मोफत सवलतींमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरती टाच येते का असाही सवाल आहे। ला मागे पण कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांचे प्रवासी येत नव्हते तेव्हा दर महिन्याला साधारण 250 ते 300 कोटी रुपये आम्ही सरकारमधनं बजेटमधनं द्यायचो आणि ते चालवत होतो। आता आपण 50% महिलांना तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे। बाकीच्या पण दिव्यांगांना, ज्येष्ठांना, विद्यार्थ्यांना अशा काही आपण सवलती देतो। अनेक घटकांना त्याच्यामध्ये सवलती देतो आणि त्याच्यामध्ये त्याचा काही परिणाम त्याच्यात होत असेल, पण सवलती देत असेल तर आम्ही त्याची रक्कम आहे ती बजेटमध्ये तरतूद करून त्यांना देत असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।